पहा आपण सराव संच 5.2 मधला निर्देशक भूमिती त्याच्यातला पहिला उदाहरण पाहत आहोत. नंबर टाकला नाही, उदाहरण क्रमांक 1. त्याच्यामध्ये सांगितलेले रेषाखंड AB चा P हा विभाजन बिंदू आहे. A चे निर्देशक -1,7 त्याला आपण x1 y1 मानलं. B चे निर्देशक 4,-3 त्याला x2 y2 मानले आणि तुम्हाला गुणोत्तर विभाजनाचा गुणोत्तर दिलेले आहे. m जसे n बरोबर 2 जसे 3 आणि p ला आपण मानले त्याचे जे काही निर्देशक आपल्याला शोधायचे त्याला मानलं आपण x, y. रेषाखंड असणार आहे त्या विभाजनाच्या सूत्रानुसार. विभाजनाचं सूत्र रेषाखंडाचं काय आहे? x बरोबर nx2 + nx1 / m + n. तर मांडणी केली बघा. मांडणी काय केली? m ची किंमत आहे आपल्या जवळ 2, तर ती 2 x2 आहे तुमचं 4 अधिक n आहे तुमचं 3 आणि x1 आहे तुमचं -1 आणि छेदामध्ये हे 2 आणि 3 म्हणजे तुमचं m आणि n च्या किमती इथं ठेवल्या. आता सोडवत असताना काय करायचं? 4 दोन्ही 8 हे वजा आणि अधिकचा गुणाकार वजा 3 एक 3 आणि छेदामध्ये दोघांची बेरीज 5 वजा बाकी 5/5 उत्तर येईल तुमचं 1. x ची व्हॅल्यू आली 1. त्यानंतर ना y ची व्हॅल्यू y चा सूत्र विभाजनाचा my2 my1 गुणिले सूत्र काय म्हणलं? my2 अधिक ny1 छेद m अधिक n. मांडणी करायची सेम. m ची व्हॅल्यू 2 आहे तुमचं, y2 आहे -3 अधिक n आहे तुमचा 3 इथं आणि तुमचं y1 आहे 7. मांडणी केली आणि m अधिक n म्हणजे 2 अधिक 3 मांडायची. सोडून घ्यायचं. -3 आणि 2 चा गुणाकार -6 अधिक ह्या दोघांचा गुणाकार 21 छेदामध्ये दोघांची बेरीज 21 मधून 6 गेल्यावर राहतात 15 छेद 5 म्हणजे काटछाट केलं 5 त्रिक 15 म्हणजे y ची व्हॅल्यू आली 3 झालं. p चे निर्देशक x, y हे काय आले 1,3. अशा पद्धतीनं पद्धतशीर सोडून घ्यायचं. धन्यवाद.